बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यासाठी त्यांना निवडण्यात आलेला आहे। आता त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि जननायक म्हणून प्रसिद्ध असणारे ठाकूर हे कोण होते, त्यांचा जीवन प्रवास काय होता हे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। म्हणजे 35 वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालं होतं ते ठाकूर नक्की कोण होते, ज्यांच्या नावावर आजही बिहारमध्ये राजकारण चालतं ते ठाकूर कोण होते, ज्यांच्या मोठेपणाची आजही उदाहरणं दिली जातात ते नक्की कोण होते हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये। आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे बिहारला। तर डिसेंबर 1970 ते 1971 या काळामध्ये पहिल्यांदा, त्यानंतर डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 या काळामध्ये दुसऱ्यांदा कर्पूरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री झालेले होते। ते पहिले बिगर काँग्रेसी समाजवादी मुख्यमंत्री होते। नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान किंवा सुशील कुमार मोदी यांसारखे बिहारचे सगळे मोठे मोठे नेते हे कर्पूरी ठाकूर यांच्या आदर्शाबद्दल बोलतात आणि स्वतःचं राजकारण करत असतात। आता कर्पूरी ठाकूर यांचा जन्म हा समस्तीपूर जिल्ह्यामधील पितोजिया हे जे गाव आहे त्या भागामध्ये झालेला होता। यांचे वडील गोकुळ ठाकूर हे गावातील अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांचा नाभिकाचा पारंपरिक व्यवसाय होता। अशा परिवारामध्ये जन्माला आलेले कर्पूरी ठाकूर यांनी मात्र देशाच्या स्वातंत्र्यामध्ये उडी घेतलेली होती। भारत छोडो आंदोलनात कर्पूरी ठाकूर यांनी सुमारे 2.5 वर्ष तुरुंगवास भोगलेला होता। ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी संघामध्ये सुद्धा सामील झाले होते आणि लोकनायक जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरु होते। कर्पूरी ठाकूर हे गरिबांचे मसीहा मानले जातात। सत्ता मिळूनही त्यांनी कधीही तिचा दुरुपयोग केला नाही। बिहारमध्ये आजही त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात। पहिला किस्सा आपण बघूया। 17व्या दशकामध्ये पाटण्यामध्ये माजी आमदारांच्या खाजगी निवासस्थानासाठी सरकार स्वस्त दरामध्ये जमीन देत होतं। कर्पूरी ठाकूर यांनीही त्यांच्या निवासांनी त्यांच्या राहण्यासाठी जमीन घ्यावी असा त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह होता, पण याला कर्पूरी ठाकूर यांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता आणि साधे स्वतःच्या घरासाठी सुद्धा यांनी जमीन नाकारलेली होती। त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे साधारणपणे 1974 साली घडलेली ही घटना। कर्पूरी ठाकूर यांच्या धाकट्या मुलाची मेडिकल शिक्षणासाठी निवड झालेली होती, पण त्याच्यामध्येच तो आजारी पडला। त्याला हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं। आता इंदिराजी गांधींना हे समजलं, त्यानंतर त्यांनी राज्यसभेचा एक खासदार त्यांच्याकडे पाठवला आणि मुलाला एम्समध्ये दाखल करून घेतलं। तसंच सरकारी खर्चानं अमेरिकेमध्ये पाठवण्याची ऑफरसुद्धा दिलेली होती। पण कर्पूरी ठाकूर यांना जेव्हा ही बाब समजली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी मरण पत्करेल पण आपल्या मुलावरती सरकारी खर्चानं उपचार करणार नाही। आणि त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्या मुलावरती न्यूझीलंडमध्ये उपचार करण्याची व्यवस्था केलेली होती। साधारण 1952 सालची ही घटना आहे। कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले त्या दिवसामध्ये त्यांची ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी शिष्टमंडळामध्ये निवड झाली होती आणि त्यासाठी त्यांना कोट पाहिजे होता, पण त्यांच्याकडे तसा कोट नव्हता। त्यामुळे त्यांनी तो मित्रांकडून घेतला होता, पण दुर्दैवाने तो देखील फाटका निघाला होता आणि तोच अंगरखा घालून कर्पूरी परदेशामध्ये गेले होते। आणि जेव्हा युगोस्लावियाचे चीफ मार्शल टिटो यांनी हा फाटलेला कोट पाहिला तेव्हा त्यांनी त्यांना एक नवीन कोट भेट दिलेला होता। 1977 सालची घटना आहे। जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवस पाटणा या ठिकाणच्या कदम कुवाच्या चरखा समितीच्या इमारतीमध्ये साजरा करण्यात येत होता आणि यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता। याच्यामध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर आणि नानाजी देशमुख यांचासुद्धा समावेश होता। आता मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते, पण त्यांच्या पायामध्ये तुटलेली चप्पल होती आणि फाटलेला कुर्ता होता। आता हे पाहिल्यानंतर मात्र चंद्रशेखर खुर्चीमधून उठले आणि त्यांनी त्यांचा कुर्ता जो आहे तो टेबलावरती पसरवला आणि सांगितलं की कर्पूरीजीच्या कुर्त्यांसाठी देणगी द्या। असं म्हटल्यानंतर शेकडो रुपये त्या ठिकाणी जमा झाले आणि जेव्हा ते कर्पूरी ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले त्यावेळेस त्यांनी केवळ कुर्ता आणि धोतर खरेदी केले। बाकीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी जमा केली होती। 1980व्या दशकामध्ये बिहार विधानसभेच्या बैठक सुरू होती। त्या काळामध्ये कर्पूरी ठाकूर हे विरोधी पक्षामध्ये होते आणि दुपारच्या जेवणासाठी त्यांना घरी जायचं होतं। त्यासाठी त्यांनी त्यांच्याच पक्षातील एका आमदाराला कार मागितली होती। त्यावेळेस त्या आमदारानं सांगितलं माझ्या गाडीमध्ये तेल नाहीये आणि तो आमदार त्या ठाकूर यांच्यावरती वैतागला होता। तुम्ही इतक्या वर्ष आमदार आहात, 2दा मुख्यमंत्री झालात, 1दा उपमुख्यमंत्री झालात, तरीसुद्धा साधी गाडीसुद्धा तुमच्याकडे नाही। अशा पद्धतीनं त्या आमदारानं यांची निर्वसना केलेली होती। तर अशा पद्धतीचे हे
नेते होते. एकदा चौधरी चरण सिंग पंतप्रधान असताना यांच्या घरी आले होते, तेव्हा चौधरी यांच्या डोक्याला दरवाजा लागला होता. आता हा दरवाजा अगदी लहान होता. तेव्हा चरण सिंग यांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही नवीन घर का बांधत नाही, अशा पद्धतीनं सवाल केल्यानंतर मात्र त्यावरती कर्पुरी यांनी सांगितलं की बिहारमधील गरिबांची घरं जोपर्यंत बांधली जात नाहीत तोपर्यंत मी स्वतःचं पक्कं घर बांधणार नाही. आणि ज्यावेळेस कर्पुरी हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचे मेहुणे त्यांच्याकडे नोकरीसाठी आले होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला शिफारस दिली तर मला चांगली नोकरी मिळू शकते. त्यावेळेस कर्पुरी यांनी अत्यंत गंभीर होऊन खिशामध्ये हात घातला, 50 रुपये काढले आणि त्याला दिले. म्हटले जा वाटी वस्तारा विकत घे आणि तुझा वडिलोपार्जित जो धंदा आहे तो धंदा कर, पण माझ्याकडे मी पदाचा वापर करून तुझी शिफारस करणार नाही. तुझी पात्रता असेल तरच तुला नोकरी मिळेल. तर अशा पद्धतीचे हे कर्पुरी ठाकूर होते. तर यांच्या निधनानंतर अविभाजित उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांनी त्यांच्या गावाला भेट दिली होती आणि कर्पुरी ठाकूर यांची वडिलोपार्जित झोपडी पाहिली आणि बहुगुणा ज्या आहेत त्या रडलेल्या होत्या. आणि कर्पुरी ठाकूर 1952 सालापासून सतत आमदार राहिले, पण त्यांनी स्वतःसाठी साधं घरही बांधलं नव्हतं किंवा कोणतीही जमीन खरेदी केली नव्हती. असा अत्यंत साधा, अत्यंत सरळ, अत्यंत प्रामाणिक असा हा माणूस होता आणि अशा या नेत्याला भारत सरकारने भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.